सुरुवातीला मोठी बातमी पुण्यामधल्या प्रसिद्ध अशा बॉलर बारवर मोठा गोंधळ झालेला आहे। या पबच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे, कारण या क्लबमध्ये गाणं गाण्यासाठी एका पाकिस्तानी कलाकाराला बोलवण्यात आलं होतं। म्हणून काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। हिंदुत्ववादी संघटनांनी या पबच्या बाहेर अक्षरशः गोंधळ केलेला आहे। आक्रमकपणे निदर्शनं करण्यात येतात। पाकिस्तानी सिंगरला बोलवण्यात आलं असल्यानं इथं मोठा गोंधळ उडालेला आहे आणि गोंधळ माजला तर घटनास्थळावर पोलीस पोहोचलेले आहेत। वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। रोहन कदम आमचे पुण्याचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रोहन, हा कोणता पाकिस्तानी सिंगर आहे, कोणता पाकिस्तानी कलाकार आहे आणि ज्याच्यामुळे एवढा गोंधळ निर्माण झालेला आहे, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात? नेहा, इम्रान खान नावाचा पाकिस्तानी सिंगर जो आहे तो पुण्यातील प्रसिद्ध अशा बॉलर क्लबमध्ये त्याला कार्यक्रमासाठी काही वेळापूर्वी बोलवलेलं होतं। परंतु ही माहिती ज्यावेळेस हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली त्या क्षणी पोलीस जे आहेत ते घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्याचा जो आहे तो निषेध केला जातोय। खरं तर पुण्यातील बॉलर हा पब अतिशय नामांकित असा पब आहे। या पब बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई नेहमीच गर्दी करत असते आणि या ठिकाणी जो आहे तो हा संपूर्ण राडा आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी काही मिनिटांपूर्वीची ही सगळी दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी येऊन आक्रमक झालेले होते आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठी घोषणाबाजी करण्यात आलेली होती आणि हजारो रुपये जे आहेत ते ह्या गायकाला ऐकण्यासाठी अनेक जणांनी दिलेले होते। टेबल बुकिंग जे आहेत ते 30-30, 35-35 हजारांचे टेबल बुकिंग जे आहेत ते या पबच्या ओनर्सनी घेतलेले होते आणि इम्रान खान हा पाकिस्तानी सिंगर आहे असं यांचं म्हणणं आहे। त्यांनी काही फोटोज देखील व्हायरल केलेले आहेत। पाकिस्तानी आणि डच सिंगर हा इम्रान खान असं सांगितलं जातं आणि त्याच्यावरती आक्षेप जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। तर भारत आणि पाकिस्तानची आजची मॅच होते आणि या मॅचच्या पार्श्वभूमीवरती इम्रान खानला पुण्यामध्ये बोलवलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून गाण्यांचा कार्यक्रम जो आहे तो घेतला जात होता आणि या कार्यक्रमावरती आक्षेप या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सध्याच्या घडीला घेतलेला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय, कारण का मुंडवा पोलीस त्याच ठिकाणी जे आहे ते काही वेळापूर्वी पोहोचलेले होते। या सगळ्या पोलिसांनी जे आहे ती इथली परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न मागील काही तासांपासून करताना पाहायला मिळत होते। आता मात्र तिथली परिस्थिती जी आहे ती शांततेमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु या सिंगरचं गायन जे आहे ते आम्ही होऊन देणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये याला जे आहे त्याचा शो आम्ही परफॉर्म करू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात आणि या कार्यकर्त्यांकडून हा शो होऊ दिला जातोय की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच रोहन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय याकडची मोठी बातमी पुण्यामधून। प्रसिद्ध बॉलर पब बाहेर, या क्लब बाहेर निदर्शनं सुरू आहेत। हिंदुत्ववादी संघटनांची एका पाकिस्तानी सिंगरला इथं बोलवण्यात आलं होतं परफॉर्मन्ससाठी, म्हणून संघटना आक्रमक झाल्यात।